मागणी आहे, अधिकृत असोत वा अनधिकृत, रायगड जिल्ह्यातले सर्व डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार बंद करण्यात यावेत। जर महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आहे म्हणून वर्धा जिल्हा हा दारूबंदी त्या संपूर्ण जिल्ह्यात केली जाते, दारूमुक्त केला जातो, तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कधी एक स्त्री नाचली नाही याचा आम्ही अभिमान बाळगतो, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये हजारो स्त्रियांना नाचायला लावून त्यावर पैसे कमवले जातात। हे महाराष्ट्रासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच हे डान्स बार ऑर्केस्ट्रा बार बंद व्हावेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे। शाळेतली मुलं त्या बार जवळला जात असतात, शाळा जवळच आहेत त्या, आणि त्यांच्या आयांना ते विचारतात हे काय आहे, आज कसले चालले हॉटेल आहे ते दिवसा बंद असतात। पुढच्या पिढीला काय सांगायचं आपण? ह्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या रायगडमध्ये होत आहेत, त्या चुकीच्या गोष्टी आपण बंद करायला पाहिजे। त्यासाठी आमचे उदय चिल्ले हे उपोषणाला बसणार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही असणारच आहोत। तर ह्या गोष्टी बंद व्हाव्या यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। 1990 पासून रायगडमध्ये डान्स बार विरोधी चळवळ सुरू आहे, परंतु अनेकांनी प्रयत्न केले, त्यांच्या पद्धतीने त्यांनी चांगले प्रयत्न केले, परंतु त्याला यश आलं नाही। 2005 मध्ये शेकाप नेते विवेक पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडल्यानंतर काही काळापुरते डान्स बार बंद झाले होते, परंतु न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर काही नियम लागू करून हे डान्स बार पुन्हा सुरू झाले। त्यानंतर 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी रायगड मधल्या डान्स बार संस्कृतीबाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते। त्याच दिवशी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी डान्स बार मालकांना आमच्या पद्धतीने धडा शिकवला होता। आमची अपेक्षा होती याच्यातून सरकार जागं होईल आणि डान्स बार विरोधी कार्यक्षम होईल त्या विरोधामध्ये, परंतु असं काही झालं नाही। पुन्हा डान्स बार कालांतराने सुरू झाले। राज्याचे माजी मंत्री माननीय भास्करराव जाधव यांनी सुद्धा विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळात हा मुद्दा मांडला, त्यावेळी सुद्धा जवळपास 15 दिवस ते महिनाभर डान्स बार सर्व बंद होते, परंतु ते पुन्हा सुरू करण्यात आले। आता ह्या लुटूपुटूच्या लढाईचा आम्हाला कंटाळा आलेला आहे। मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही खळखट्यात आंदोलन केलं त्यावेळी अनेक हितचिंतकांचं, अनेक माध्यम मित्रांचं असं म्हणणं होतं की काही प्रश्न हे लोकशाही मार्गाने चांगले सुटतात, त्याच्यामुळे आम्ही यावेळी ठरवलं की सर्वच बोलतायत लोकशाही मार्गाने प्रश्न सुटतात, सरकार संवेदनशील आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तर एकदा लोकशाही मार्गाने आंदोलन करून बघूया। म्हणूनच रायगड जिल्ह्यातले जी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी आहे, या रायगड जिल्ह्यातले सर्व डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार हे बंद करावेत अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। सरकार म्हणून तुमच्याकडे 1 महिन्याचा कालावधी आहे, 1 महिन्यामध्ये याच्या विरोधात काहीतरी ठोस उपाययोजना करा, अन्यथा 19 जुलै 2026 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी योगेश जनार्दन चिले आमरण उपोषणाला बसतोय आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार म्हणून सत्ताधारी जबाबदार असतील। जनतेने केलं पाहिजे। खरं तर आमच्यावरती आंदोलन करायची वेळ प्रत्येक वेळी काय येते, ते इतकी आंदोलन करून सुद्धा सरकार संवेदनशील नाहीये म्हणून पुन्हा पुन्हा आंदोलन करावी लागतात। आणि राहिला प्रशासनाचा भाग, तर प्रशासनाला तुम्ही ही पूर्ण ठेवलीच का चरण्यासाठी? तुम्ही डान्सवर बंदी लागू करा, प्रशासन तिथे चरायला जाणार नाही। 70 ते 100 डान्स बार आहेत, याच्यामध्ये काही अनधिकृत आहेत, काही अधिकृत आहेत, परंतु अधिकृत आहेत याचा अर्थ तिथे सर्व गोष्टी अधिकृत सुरू आहेत असं नाही। सर्रास सरकारचे कायदे जे आहेत ते पायमल्ली त्यांची केली जाते, पायदळीत उडवले जातात। जिथे फ्लोअरवरती 7 ते 8 मुली असल्या पाहिजेत तिथे 30 ते 40 मुली यांच्या फ्लोअरवर असतात। त्या गाणं गात नाहीत, त्या नाचतात, अश्लील चाळे करतात, अंगविक्षेप करतात। सर्व्हिस देताना जे गिराईक आहेत त्यांच्या शरीराशी त्यांची घसट जाणीवपूर्वक केली जाते, समोरच्या गिराईकाला उद्युक्त केलं जातं, तेच पिकअप पॉइंट सुद्धा आहेत
अनेक गुन्हेगार या डान्स बार मध्ये बसतात, ऑर्केस्ट्रा बार मध्ये बसतात आणि तिथे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने गुन्हे करायचे याचे षडयंत्र सुद्धा तिथे रचले जातात. त्यामुळे हे जे केंद्र आहेत, ही केंद्र महाराष्ट्रातली नष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे. हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणूनच ओळखला गेला पाहिजे. डान्स बारचं माहेरघर ही त्याची ओळख कदापि असता कामा नये. आपण जे आरोप हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.